Good afternoon, student. In this period, we will learn our next point: subtraction by borrowing. Subtraction by borrowing. इथं आपण काय करणार आहे? बोरो करणार आहेत. म्हणजे सपोज एक्झाम्पल आहे, इथं एक सॉल्व करूया, त्याच्यानंतर लक्षात येईल. एक्झाम्पल फर्स्ट इज सबट्रॅक्ट 49 फ्रॉम 83. आता सोल्युशन, ह्या एक्झाम्पलच्या सोल्युशन मध्ये इथं काय सबट्रॅक्ट करणार आहोत आपण? 49 फ्रॉम 83. सो राईट हिअर 83 minus 4 9. आता याच्यामध्ये फर्स्ट स्टेप इज बोरिंगच्या एक्झाम्पल्स मध्ये बघा, हिअर वी कॅन नॉट सबट्रॅक्ट 9 फ्रॉम 3 बिकॉज 3 इज स्मॉलर दॅन 9 इन वन कॉलम. आपण सबट्रॅक्शन करताना कुठून स्टार्ट करतो? 1 प्लेस. हा जो असतो तो 1 प्लेस आणि हा जो असतो 10 प्लेस. आपण नेहमी सबट्रॅक्शन करताना कुठून सुरुवात करतो? 1 प्लेस पासून. पण जो ज्याच्यातून आपण नंबर सबट्रॅक्ट करणार आहोत तो नंबर नेहमी मोठा असावा लागतो. पण इथं तसं आहे का? नाही. 3 इज स्मॉलर दॅन 9. सो असं जर असेल तर आपण काय करायचं? सो 3 हॅव टू टेक 1 tens फ्रॉम 8 tens टू मेक इट सेव 13 ones. 8 tens विल बी बिकम 7. इथं जो पुढचा नंबर आहे 10 प्लेसचा 8 tens आहे, तर तुम्ही 1 बोरो केला. कुठं दिला? इकडं 1. आणि हा 3 ॲज इट इज. सो इथं 3 बिकम्स 13. आणि इथला जो एक इकडं पण 13 minus 9. 3 becomes 13. सो 13 मधून आता या 13 मधून 9 सबट्रॅक्ट होऊ शकतं बिकॉज 13 इज अ ग्रेटर नंबर, 9 इज अ स्मॉलर नंबर. फॉर दिस 13 वी कॅन ड्रॉ 13 lines. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13. आता ह्याच्यात 13 लाईन्स ड्रॉ केल्या आहेत. त्याच्यातून आपण काय सबट्रॅक्ट काय करणार आहोत? 9 लाईन्स. सो 1 2 3 4 5 6 7 8 9. सो देअर आर हाऊ मेनी लाईन्स आर रिमेनिंग? 1 2 3 4. किती लाईन्स रिमेनिंग राहतात? 4. सो राईट हिअर 4. पण ज्यावेळेस आपण टेन्स मधून एक 1 बोरो करतो 1 प्लेसला 1 कॉलमला, तर इकडे 1 ट्रान्सफर झाल्यामुळे इकडचे 8 मधून 1 ट्रान्सफर झाला. इथं काय शिल्लक राहणार? लेफ्ट 7. सो आता 7 मधून 4 मायनस होऊ शकते बिकॉज 7 इज अ ग्रेटर नंबर अँड 4 इज अ स्मॉलर नंबर. सो 7 minus 4 इज 3. सो आवर आन्सर इज 3 4 34. Our answer is 34. This is subtraction of borrowing. And remember that this is ones place and this is 10 place. Now see example number 2. Example 2 is subtract 9 from 17. 9 from 17. In solution there is a 17 minus 9. तर इथं 7 minus 9 सबट्रॅक्ट होऊ शकत नाही 9 7 मधून. का? तर 7 इज अ स्मॉलर नंबर अँड 9 इज अ ग्रेटर नंबर. सो सबट्रॅक्शन करण्यासाठी आपण काय करायचं? जो पुढचा जो 10 प्लेस आहे तिथून 1 जर बोरो केल्यानंतर
0 वन्स ट्रान्सफर केल्यानंतर 7 बिकम 17. आता 17 मधून आपण 9 सबट्रॅक्ट करू शकतो. सो फॉर 17 ड्रॉ 17 लाईन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16 17 आणि आपल्याला त्यातून सबट्रॅक्ट काय करायचं आहे 9. सो क्रॉस आउट 9 लाईन्स. 1 2 3 4 5 6 7 8 9 9. So remaining lines are 1 2 3 4 5 6 7 8. So write here 8. 0 साठी पुढे राईट नाही केला नंबर तरी चालतो. 0 0 इट मीन्स 0 8 मीन्स 8. हा 0 येतो, राईट करण्याची गरज नाही. सो आवर आन्सर इज 8. और हे झाले व्हर्टिकल मेथड्स. हॉरिझॉन्टल मेथड्स त्याची मांडणी जर आपण अशी केली 17 minus 9 is equals to 18. Also write 17 minus 9 is equals to 8. Sorry, here is 8. 17 minus 9 is equals to 8. Now see other examples. Example A is 23 minus 6. हा जो 1 कॉलम आहे आणि हा 10 चा कॉलम आहे. सो इथं 3 स्मॉलर आहे आणि 6 ग्रेटर आहे, त्याच्यामुळे इथं सबट्रॅक्शन होऊ शकत नाही. त्याच्यासाठी काय करायचं आपण टेन्स मधून 1 बॉरो करायचा. सो 3 बिकम 13 आणि इकडे 1 ट्रान्सफर केल्यामुळे इकडे काय राहणार 2 बिकम 1. 1 कमी होणार ना याच्यातला 2 मधला. सो इथं 1. आता 13 मधून आपण 6 सबट्रॅक्ट करू शकतो. फॉर दिस 13 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 आणि 13 मधून जर आपण 6 1 2 3 4 5 6 क्रॉस आउट केल्या लाईन तर किती लाईन्स रिमेनिंग राहतात 1 2 3 4 5 6 7 7. आणि हा जो इथं 1 राहिला होता तो इथे राईट केला. सो वी गेट हिअर आन्सर 17. 23 minus 16 is equals to 23 minus 6. 23 minus 6 is equals to 17. 23 minus 6 is equals to 17. Example B is 46 minus 18. इथं 6 आहे. 6 is smaller number, 8 is a greater number. So borrowing 1 from 10 place. So 6 becomes 16. 16 minus 8. 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 16. आता हे जे 16 लाईन मी ड्रॉ केल्या त्याच्यातून आपल्याला किती लाईन क्रॉस करायच्या आहेत 8. 1 2 3 4 5 6 7 8 आणि आता ज्या राहिलेल्या लाईन्स आहेत लेफ्ट राहिलेल्या त्या काउंट करायच्या 1 2 3 4 5 6 7 8. सो आवर आन्सर इज 8. आणि ज्यावेळेस इकडं 1 ट्रान्सफर केला किंवा बॉरो घेतला त्यावेळेस इथला 1 इकडे गेल्यानंतर इथं किती राहणार 3 मधून 1 minus 3. सो आता 3 minus 1 वी नो दॅट 3 minus 1 is equals to 2. 3 minus 1 is equals to 2. So our answer is 28. Our answer is 28. Now see example C.
38 minus 9. आता इथं 8 आहे, so 8 becomes 18. 3 becomes 2. 18 minus 9. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9, 10, 12, 13, 14, 15, 16, 17, 18. Cross out 9 lines. 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 6, 7, 8, 9. So 1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8, 9. 9 lines remaining. For this to write here 2. Our answer is 20. Our answer is 29. Example D is 72 minus 27. 2 becomes 12. 7 becomes 6. 12 minus 7. We know that 12 minus 7 is 5. 6 minus 2 is 4. So our answer is 45. Answer is 45. We will see remaining examples in next period. Thank you.